लोकशाहीचा उत्सव आणि लग्नाचा सोहळा, जेव्हा हे दोन्ही एकाच दिवशी येतात तेव्हा प्राधान्य कशाला द्यायचं? महाबळेश्वरच्या एका तरुणाने याचं उत्तर अतिशय जबाबदार पद्धतीने दिलंय, ज्याचं सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. राज्यात आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जातं. सुट्टी असूनही अनेक जण मतदानाकडे पाठ फिरवतात. पण महाबळेश्वर तालुक्यातील मंगेश दत्तात्रय ढेबे या नवरदेवाने मात्र एक वेगळाच आदर्श घालून दिलाय. लग्नमंडप ते मतदान केंद्र. आज मंगेशचा विवाह सोहळा. अंगाला हळद लागली होती, डोक्याला बाशिंग होतं आणि दारात वरात उभी होती. पण लग्नाचे विधी पार पाडण्यापूर्वी मंगेशने पाऊल उचललं ते थेट मतदान केंद्राकडे. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर ते एक कर्तव्य आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एक मत देखील महत्त्वाचं असते. विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या थेट सर्वसामान्यांच्या सोयीसुविधांशी निगडीत असतात. आपलं एक मत स्थानिक विकास कामांची दिशा ठरवू शकतं. पर्यटनासाठी किंवा सुट्टीसाठी मतदान टाळणाऱ्या लोकांसाठी मंगेशने दिलेला हा संदेश मोलाचा आहे. अक्षता पडण्यापूर्वी लोकशाहीचं कर्तव्य बजावणाऱ्या या नवरदेवाची सध्या महाबळेश्वर तालुक्यातच नव्हे तर सर्व स्तरातून चर्चा आणि कौतुक होत आहे. मंगेशने सिद्ध केलंय की जबाबदार नागरिक म्हणून आपण जागरूक राहिलो तरच लोकशाही अधिक मजबूत होईल. न्यूज मराठीकडून देखील मंगेशला लग्नाच्या आणि त्याच्या या जागरूकतेच्या निर्णयाबद्दल खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज मराठी.